35 कोटीला ते घेतलं होतं. पण ज्या पद्धतीचं त्याचं इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले, ते आज 10 ते 15 कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते. इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे. आणि ज्या लोकांनी ते विमान चालवलंय पूर्वी आणि आज ते कंपनी बरोबर नाही, या लोकांनीच आम्हाला सांगितलं की 10 कोटीत दिलं कुणी जर असतं आत्ता तरी न घेणं हे जास्तच योग्य ठरलं असतं. आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती तर 55 कोटी रुपये होती. त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता 210 कोटी. म्हणजे आत बसणारी लोक, त्याच्यानंतर घरावर कोणाच्या पडलं तर, जर कुठल्या व्यक्तीवर पडलं, जनावरांवर पडलं तर 210 कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती. आता ह्याच्यामध्ये पायलट सुद्धा आले, याच्यामध्ये 5 जण आली. मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्या पायलटला माहित होती का, खरंच इन्शुरन्स मिळणार होता का, या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्वाचं आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे कोणाच माहित नाही. डीजीसीएला सुद्धा माहित नाही. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा यांचं नाव काढून टाकलंय. चीफ ऑफ फ्लाईट सेफ्टी, डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग, ह्या अकाउंटेबल मॅनेजरचं इंटरव्ह्यू हा डीजीसीए घेतं. आणि डीजीसीए इंटरव्ह्यू घेतल्यानंतर, त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर हा फ्लाईट मॅनेजर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे हा जो अकाउंटेबल मॅनेजर, जसं महाराष्ट्र सरकारचं माझ्या अंदाजाने कोणतरी एक आहे, त्याचं नाव शर्मा का असं काहीतरी नाव आहे, ते आपले सेफ्टी ऑफिसर आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू डीजीसीएला घेतला, मग त्यांना तिथं हे केलं. तर ही माणसं कुठे आहेत, यांचा इंटरव्ह्यू तुम्ही केलाय का, यांचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलंय का? कारण का अकाउंटेबल मॅनेजर हा रिस्पॉन्सिबल असतो, त्यांनी तिथे ईमेल केले पाहिजे. त्यामुळे जी कालची नोटीस जी आलेली आहे, नाहीतर एक्सप्लेनेशन जे डीजीसीएला दिलेलं त्याच्या खालच्या बाजूला 2 नाहीतर सीसी अकाउंटेबल मॅनेजर केलेलं आहे. त्यामुळे अकाउंटेबल मॅनेजर कोण आणि ही लोक कोण हे माहिती घेणं महत्वाचं आहे. पुढे आता हे महाशय, म्हणजे हे जे तुम्ही जर ट्रक चालवत असाल, तुम्ही ट्रकच चालवला पाहिजे, तुम्ही गाडी चालवायची नाही. तुम्ही जर गाडी चालवत असाल तर ट्रकचं लायसन्स तुम्हाला मिळत नाही, त्याला वेगळं घ्यावं लागतं. तुम्ही ट्रक चालवत असताल आणि जेसीबी चालवायला गेला, नाही तर पोखलान चालवायला गेला, जी मोठी मशीन, तुम्हाला अलाउड नाही. तसंच लेअर जेटचं तुम्ही विमान चालवत असाल तर तुम्हाला दुसरं विमान लेगेसी सारखं वापरता येत नाही. आता इथं जो फोटो बघितले हे आहेत मिस्टर कपूर. हे मागे जे आहे ते लेगेसीचं विमान आहे. आपले मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दुसरे हे लेगेसीली जास्त ट्रॅव्हल करतात. ही आहे लेगेसी, हे आहे लेगेसी आणि हे आहे लेअर जेट. म्हणजे हे महाशय लेगेसी सुद्धा चालवत होते आणि हे महाशय लेअर जेट सुद्धा चालवत होते. आणि फक्त हाच व्यक्ती चालवत होता असं नाही, रोहित सिंग सुद्धा इलिगली हे दोन्ही विमानं तिथं चालवत होतं. याचे सीसीटीव्ही कॅमेरा, याचे डॉक्युमेंटेशन हे करा. आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, आम्ही कसं काढलं हे आम्हाला माहिती. पण या डीजीसीएला आम्हाला सांगायचं, इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांना आणि ऑफिसरला सांगायचंय, कृपा करून कागद रंगवारंगवी करणं हे तुम्ही सोडून द्या. आणि जर करत असाल तर ते चुकीचं आहे. जर उद्या जाऊन त्या कागदात जर फरक दिसला, व्हिडिओ आमच्याकडे कुठला असेल आणि तो जर आम्ही दाखवला आणि त्याच्यामध्ये जर डिस्परन्सी आली तर हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे इथं एक खूप मोठी इलिगॅलिटी आहे. त्यानंतर तुम्ही दारू पिलाय का नाही तर हे बीए करावं लागतं. हे अशा पद्धतीचं मशीन असतं. पण अनफॉर्च्युनेट हे जे मशीन आहे हे आहेत एक यंग पायलट आहे, यांचा व्हिडिओ आम्ही आमच्या लेवलनी त्या ठिकाणी काढला. हे असं फुंकावं लागतं, असा व्हिडिओ काढावा लागतो की बाबा फुंकतोय आणि दाखवावं लागतं 0% दारू आहे. तसंच हे राईटचे महाशय हे वेगळेच आहेत. ह्याचं नाव काय, ह्याचं नाव कोणतरी फॉरेनर आहे, तो पुढे असेल कदाचित. तर हे असा व्हिडिओ काढावा लागतो. आता रोहित सिंग जो मालक होता VSRचा आणि आपला हा जो कपूर आहे, याचे असे व्हिडिओ आम्हाला आजच्या त्या ठिकाणी लागणार नाही. तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्हाला तिथं दाखवा. पण हे जे मशीन आहे, या मशीनचा एक खूप मोठा फ्लॉ आहे आणि हे फक्त VSR कडे, हे एअरपोर्ट अथॉरिटीकडे नाहीये. VSR कडे असणारे हे जे मशीन आहे याच्यामध्ये तारखा या बदलल्या जाऊ शकतात. हा फ्लॉ या मशीनचा. म्हणून म्हणतो इन्व्हेस्टिगेशन जेवढं पुढे जाईल तेवढं मॅन्युप्युलेशन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये 2023 मधील अपघात प्रकरण आम्हाला जे कळलंय, त्याचा जो कॅप्टन होता ना, चालवणारा सुनील कंजर जो आहे, त्याचं नाव कदाचित प्लस मायनस असेल. जसा कपूर 2दा त्याला स्थगिती मिळाली होती, त्याचं लायसन्स कॅन्सल झालं होतं दारू पिला म्हणून, तेव्हा हे 2023चं VSRचं मुंबईमध्ये जो ऍक्सिडेंट झाला त्याचा जो सुनील कुंजीर का कंजीर नावाचा जो व्यक्ती आहे, तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी दारूच्यामुळे ते 2दा त्याचं लायसन्स कॅन्सल झाला तो, असं आम्हाला कळतं. म्हणजे जे कमर्शियल फ्लाय करतात, मोठी मोठी विमानं, एमिरेट्स,
एअर इंडिया वगैरे, तिथं ज्यांना नोकऱ्या मिळत नाही ते सगळे, आणि काही चांगले पण लोक आहेत, खराब नाही, पण काय असे मोठे मोठे लोक सगळे इथं काम करतात. पुढं हे सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला तिथे लागणार आहेत. आता हा कार्लोस नावाचा जो माणूस आहे गृहस्थ, हा व्हेनेझुएलाचा आहे, इंटरनॅशनल त्याचं लायसन्स आहे, पण हा भारतामध्ये कसं तो त्याला व्हीएसआरच्या माध्यमातून इथं उडवलं जातं, तर हा येतो एंटर करताना ऍज अ पॅसेंजर, आणि पॅसेंजर मधून आत आल्यानंतर विमानात बसल्यानंतर तो कॉकपिटमध्ये जायचा आणि कॉकपिटमध्ये जाऊन त्या ठिकाणी विमान उडवायचा. आता ह्याच्यामध्ये हे बघा, कॅप्टन, क्रू डिटेल्स, कॅप्टन व्हेनेझुएला हा पूर्वीचा त्याच्यामध्ये डेटा आहे, पण हा त्या पद्धतीने काय गोष्टी, त्याचं सगळं जे लायसन्स आहे ते अमेरिकन फॉरेनचं लायसन्स असतं ते रिजेक्टेड आहे. आता उदयपूरमध्ये एक बिझनेसमन आहे, त्या बिझनेसमनला मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, या माणसापासून तुम्ही जपून राहा. हे व्हीएसआरचं आहे, ते बीचक्राफ्ट 350चं विमान आहे उदयपूरचं, हा माणूस चालवतो, पण जाताना आत तो पॅसेंजर म्हणून जातो आणि तिथं बसून मग तो विमान चालवतो. मला सांगायचं काय, व्हीएसआर मध्ये चुका किती आहेत आणि त्या चुका कशा लपवल्या जातात आणि कोण लपवलं जातं मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. पुढे आणि हे वेदर रिपोर्ट वगैरे हे सगळे डेटा आम्ही मागितलेला आहे, मागणार आहोत, पत्र देणार आहोत. पुढे आता पायगड्या, व्हीएसआर साठी डीजीसीए कडून काय पायगड्या घातल्या जातात का, पुढे घ्या. आता हा रिपोर्ट आहे, तुम्ही इथं बघताय, लेअर जेट 45. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असाल तर तुम्ही टेक्निकली बोललो पाहिजे ना, कॅमेराचं काय आहे, त्याचं पिक्सल किती आहे, डिटेलमध्ये बोललो पाहिजे. पिक्सल, कॅननचा कॅमेरा आहे तर कॅनन 1 आहे का 2 आहे का, नाहीतर मोबाईल जो वापरला, जो तिथं मर्डर सीनवर मोबाईल जो सापडला तो आयफोन 17 आहे का 16 आहे का 15, हे तुम्हाला सांगावं लागेल. पण बघा, टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी काम करते, का आम्ही ऑब्जेक्शन घेतो या एजन्सीवर आणि डीजीसीएच्या आत्ताच्या लोकांवर, सगळ्याच नाही पण काही लोकांवर. इथं लिहिलंय लेअर जेट 45 एअरक्राफ्ट. हे लेअर जेट 45 एअरक्राफ्टच नाहीये, हे लेअर जेट 45 कुठे रे XR हे विमान आहे. हे आहे लेअर जेट 45 जे अजून सुद्धा उडते. हे 1 स्टेप पूर्वीच आहे आणि हे विमान आहे अजितदादांचं, हे आहे XR. हे अमेरिकेतून बाय केलं होतं. पुढे मी तुम्हाला डिटेल्स देतो. म्हणजे एजन्सी, कालचा रिपोर्ट तुम्ही वाचून बघा डीजीसीएचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेअर जेट 45 दिलंय. फक्त आम्ही म्हणतोय XR आहे आणि ते खरंच XR आहे. हे वेबसाईट ही त्या व्हीएसआरची वेबसाईट आहे आणि अमेरिकेवरून ते विमान घेतलं, त्याचे डिटेल्स पुढे जाऊन बघितले ते सुद्धा XR आहेत. म्हणजे तुम्ही टेक्निकल एजन्सी असताना, तुम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही जर मॉडेलच चुकवत असाल तर तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा. मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की रोहित पवार असं ऑब्जेक्शन घेत नाही. काल कुठला तरी इथला एक मुंबई पुरता मोठा नेता का छोटा नेता त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शन घेत, याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय. तुम्ही याच्यामध्येच जर मॉडेलच चुकवत असाल तर पुढे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कशी करणार आहात असा प्रश्न आहे. पुढे बघा, आता दुसरं केंद्रीय विमान डीजीसीए, आता सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन आणि ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ हे विमानाचं काय म्हणतात त्याला, एअरवर्दीनेस, हे 2 आहेत. आता एअरवर्दीनेस, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस कधी आलंय 21ला आणि विमान रजिस्टर कधी झालंय 22ला. म्हणजे काय केलं, आधी गाडी घेतली, त्याचं सगळं पीएसयू वगैरे केलं, सगळं करून टाकलं आणि नंतर ते रजिस्टर केलं, तसं विमानाचं झालं. हे चुकीचंच आहे. हे पीआयबी रिपोर्ट आहे 28/1चा. याच्यामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस याच्यामध्ये जो फरक येतोय तो 1 वर्ष आधीचा आहे, हेच तुम्ही चुकला आहात. आधी रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं आणि मग तुम्हाला एअरवर्दीनेस घ्यावं लागतं. इथं जर रिपोर्टमध्ये तुम्ही चुकवत असाल म्हणजे कुठेतरी रिपोर्ट मॅन्युपुलेट केले जातात का, रिपोर्टमध्ये हेराफेरी होती का, असा आमचा साहजिकच प्रश्न राहणार ना. हे तुमच्याच रिपोर्टवरनं आम्ही सांगितलं ऍक्सिडेंट नंतरच्या, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल नाही आमच्याकडनं चुकलं, काढलं ना आम्ही, आमचे पण काही कॉन्टॅक्ट आहेत का नाही, हे आहेत ना सर्टिफिकेट, हे दोन्ही सर्टिफिकेट आम्ही इथं लावलेले आहेत, त्याच्यावरनं तुम्ही बघा. म्हणजे एजन्सी डीजीसीए म्हणते तारखा चुकवते, आम्ही पुरावे देतो की तारखा चुकल्यात, ह्याच्यावरूनच आम्हाला कुठेतरी या इन्व्हेस्टिगेशनवर डाऊट आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये हे विमान, कुठलंही विमान घेतलं गेल्यानंतर त्याला 5,000 तास असं काहीतरी दिलं जातं. त्याचं तास किती होते या विमानाचे, 5,000. अजित काका जेव्हा विमानामध्ये बसले होते त्याला किती तास झाले होते, तर ते 5,915. किती तास बाकी होते,
त्या कंपनीच्या म्हणण्यानुसार फक्त 85 तास. अहो आम्ही सुद्धा जेव्हा उडतो ना, आम्ही बघतो 400 तास बाकी आहेत का 500 तास बाकी आहे, हे आम्ही सिव्हिलियन म्हणून बघतो. मग अजितदादा तर Z+ सिक्युरिटीचा माणूस होता, त्यांच्या विमानामध्ये जेव्हा ही घटना घडली तर आपण जर बघितलं तर ही 14/9चा हा विषय आहे. तर हा जो रिपोर्ट आलाय तर त्याच्यामध्ये 4915 म्हणजे 85 तास फक्त बाकी होते. आणि ह्याच्यात आमचा क्लेम आहे, आणि मी जी हनीवेल नावाची कंपनी जी हे इंजिन बनवलं त्या कंपनीच्या मॅनेजरला मराठी कळत असेल ना तर ट्रान्सलेट तुम्ही करा की खरी माहिती ही डीजीसीएला तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून द्यावी लागेल. आम्ही प्रयत्न केला पण ते आम्हाला देत नाही. आमचा अंदाज आहे हे मशीन 5000 त्याचं वय होतं, तर हे मशीन 8000 पर्यंत उडलेलं आहे. मग दादांकडे मशीन देत असताना तसंही त्या मशीनमध्ये काहीच राहिलं नव्हतं आणि त्याची किंमतही खराब झाली होती. आणि मग मुद्दामूनच ह्याच्यामध्ये मशीन सुद्धा देताना खराब क्वालिटीचंच दिलं, नुकसान होताना कमी व्हावं. आणि हा अपघात का घात हा प्रश्न तर त्याच्यामध्ये राहतो. पण हे मेंटेनन्स सगळे बघितल्यानंतर दादांना जे मशीन दिलं Z सिक्युरिटीने असताना सुद्धा VIP ट्रॅव्हल होतोय ह्या VSR कंपनीला माहिती असताना, एरो या कंपनीला माहित असताना सुद्धा मशीन हे संपलेलं होतं. आणि तेच मशीन म्हणजे इंजिन त्या विमानाला होतं आणि तेच विमान हे अजितदादांसाठी त्या ठिकाणी सेवेसाठी दिलं. म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे. इतकं जर कुणी दुर्लक्ष करत असेल एवढ्या मोठ्या VIPला तर कदाचित हा VIP फक्त लोकांसाठीच VIP मोठा नेता होता, बाकीच्यांना या नेत्याची काहीच किंमत नाही असं आपण म्हणायचं का, असा प्रश्न आम्हा सगळ्यांना निर्माण होतो. पुढे आता बघा, विमानाला कलर करायचा असेल तर तो घरी करता येत नाही, तुमच्या गॅरेजमध्ये करता येत नाही, त्याला त्याच कंपनीकडे पाठवावं लागतं. त्याला 3-4 कोटीचा खर्च आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आहे एमिरेटचा, तो रंगवायला एका एमिरेटच्या मोठ्या विमानाला रंगवायला 50 कोटी रुपये लागले फक्त रंगवायला. आता ह्या महाशयाली घरीच पेंटिंग केलं. आता ह्याचं कारण बघा, हा जळल्यानंतर एक नंबर इथं तुम्हाला दिसतोय, हा आधी दिसत नव्हता, जळल्यानंतर तो दिसायला लागला. तो नंबर काय आहे? N80PQ. मग आम्ही आमच्या अमेरिकाच्या कॉन्टॅक्टचा वापर केला. तिथं जे कुठले आमच्या ओळखीचे कॅनडाचे लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही बघितल्यानंतर हे काय आहे N80PQ, हे आहे US रजिस्ट्रेशन. हे आहे त्यांची वेगवेगळे मालक, 5 मालक झालीत. त्याच्यामध्ये काय फायनान्स कंपन्यात काय आहेत, म्हणजे एखादी मारुतीची गाडी नाही तर कुठलीही गाडी घेत असताना आपण बघतो फर्स्ट ओनर आहे का सेकंड ओनर आहे. इथं 4-5 ओनर होते, म्हणजे एवढं जुनं मशीन, ह्याची किंमत 15 कोटीच्या पुढे त्या ठिकाणी नाहीये. तर ही माहिती घेतल्यानंतर हे अमेरिकेवरनं विमान आणलं होतं पुढे. आता हे बघा, कुठलंही विमान हे जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेरून आणता, ही एक लिस्ट असते, त्याला आपण म्हणतो STC, सप्लिमेंटेड टाईप सर्टिफिकेट. याच्यामध्ये मी मार्क केलेत, हे लेअर जेटचे आहेत. पण ह्याचा सखोल STCचा आम्ही अभ्यास केल्यानंतर मी फार जबाबदारीने हे स्टेटमेंट करतोय, लेअर जेट हे विमान भारतामध्ये रजिस्टरच होऊ शकत नाही. हे स्ट्रेट फॉरवर्डली तुम्हाला सांगतो, हे इलिगली रजिस्टर झालेत DGCAच्या काही अधिकाऱ्यांचा उपयोग करून, नाही तर वापर करून, नाही तर ज्या गोष्टी ज्या द्यायच्या होत्या त्या देऊन. आणि स्वस्तातलं विमान हे VIP साठी मुद्दामून वापरलं गेलं का? त्यामुळे VSR कंपनी का बंद झाली पाहिजे, ह्यात इन्व्हेस्टिगेशन करत असताना फक्त त्या DGCAच्याच लोकांना घेऊन का नाही केलं पाहिजे, भारताच्या बाहेरची का चांगली इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे इथं तसं बघितलं तर कमिटी बघितली तर सगळेच चुकीचे असं मी म्हणणार नाही, पण चोरालाच पोलिसाचं काम दिलं असं म्हणायला काही हरकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये CVR फार चर्चेत आहे. CVR हे आहे ज्या दादांचं ऍक्सिडेंट झालेलं विमान. इथं तुम्ही बघितलं तर तो CVR जो त्याच्यामध्ये बसवलेला आहे, अमेरिकेचं हे मशीन आहे, त्या CVR मध्ये किती मिनिटं रजिस्टर होऊ शकतात आवाज? फक्त 30 मिनिटं. आणि DGCAचं सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट काय म्हणतात? 2 तास. जर मशीनमध्ये विमानात 30 मिनिटं होतं आणि DGCAचं रूल बुक म्हणतं 2 तास, मग हे विमान कसं रजिस्टर भारतामध्ये झालं असा आमचा प्रश्न आहे. साहजिकच आहे. काही लोक म्हणतील 30 मिनिटं, आता आपल्याला गोंधळ करता येईल. अजिबात नाही. ऍक्सिडेंट झाल्यापासून 30 मिनिटं तो एक फायदा आपल्यामुळे आहे. म्हणजे शेवट 30 मिनिटांमध्ये काय झालं हे आपल्याला बघता येईल, आणि खास करून शेवटच्या 1.5 मिनिटांमध्ये काय झालं हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे 30 मिनिटाची लाईफ असताना 2 तास गव्हर्नमेंटचं नॉर्म असताना हे रजिस्टर कसं झालं असा आमचा प्रश्न आहे. पुढे आता हे FDR ब्लॅक बॉक्समध्ये हे FDR असतो, आणि मी कृपा करून एक समजा CVR आणि FDR मध्ये कुणी हस्तक्षेप करू शकत नाही.
आणि एफडीआर म्हणजे मेकॅनिकल जी मुवमेंट असतात, ती जी कंपनी तुम्ही काल बघितलं असेल त्यांनी एक नाव दिलेलं आहे, ती ही कंपनी आहे L3 टेक्नॉलॉजीज. ही आहे कॅनडाची. आता आम्ही कॅनडाचा कॉन्टॅक्ट तिथं वापरून आम्ही थोडंसं रिसर्च करून कॅनडा या त्या देशातून आम्ही हे सर्टिफिकेट आणलेलं आहे. या सर्टिफिकेटमध्ये हे जो एफडीआर आहे ते एफडीआर बद्दल त्याचा महत्व आहे आणि ती कंपनी कुठली हे मी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे डॉक्युमेंट्स जसे डीजीसीए कडे आहेत तसं आपण प्रेमाने आणि आपला माणूस जवळचा गेला या दृष्टिकोनातून जर धडपड केली तर आपल्याला बरीच माहिती मिळते. आणि शुभचिंतक खूप आहेत, कारण का दादा एक फार मोठा नेता होता, त्यामुळे माहिती ही बऱ्यापैकी आता आमच्याकडे यायला लागलेली आहे. त्यामुळे विनंती या एजन्सीला आहे की तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करावं. त्यामुळे ही L3 टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आहे. पण आमचं मत आहे की लेअर जेट हे रजिस्टर करू शकत नाही, बेकायदेशीरपणे हे रजिस्टर झालंय. पुढे आता ह्याच्यामध्ये सप्लिमेंटल टाईप जे हे आहे सर्टिफिकेट, आता ह्यात रिव्हॅलिडेशन वगैरे जे आहे, FFA, STC फॉर इंडियन ऑपरेशन्स, VSR आणि DGCA हे सगळ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये सांगितलं की DGCA आणि VSR मध्ये फार जवळचे संबंध होते. ते संबंध कसे होते हे मी पुढे सांगतो. पुढे आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्यात ऑर्डर काढली, ही इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर आहे. आता ही कधीची आहे, तारीख आहे 2/2 म्हणजे अपघात झाल्यानंतर 4 दिवसाली. का मोठा नेता नव्हता का त्याच दिवशी काढायला? काय झालं होतं का दुसऱ्या दिवशी? जसे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी काय फॉरेन्सिकची लोक संध्याकाळी पोहोचली निवांत, कुठे जेवायला गेले असतील, कुठे फिरायला गेले असतील, आणि एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा अख्खं जग तिथं आलं होतं आणि हे इन्व्हेस्टिगेशन आणि फॉरेन्सिकचे लोक संध्याकाळी 8ला का 7ला का कधीतरी तिथं पोहोचली असं आम्हाला कळालं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 4 दिवसानंतर एजन्सी काढता, ह्याच्यामध्ये हे सगळी लोक डीजीसीएची आहे. मग डीजीसीए कसं चुकलं हे आम्ही सांगत असताना तुम्ही जर डीजीसीएच्याच लोकांना त्याच्यामध्ये घेतलं असेल तर मग ह्याला आम्ही काय म्हणणार? आणि त्याच्यात हे अपूर्वा म्हणून ज्या आहेत, अपूर्वा अग्रवाल, ह्या जेट एअरवेजमध्ये काम करत होत्या. जेट एअरवेजचं काय रिलेशन आहे हे मी तुम्हाला सांगतो, पण ह्याच्यात एकाला सुद्धा लेअर जेट विमान कसं असतं, काय असतं, टेक्नॉलॉजिकल काय ऍडव्हान्समेंट आहे, एकाला सुद्धा याच्यामध्ये माहित नाही. ही आजची परिस्थिती. आणि अशा लोकांना ज्याला विमानच कसं होतं, लेअर जेटमध्ये काय कॉम्प्लिकेशन असतात, काय टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आणि प्लस मायनसेस असतात हे माहिती नसताना सुद्धा नावापुरती ही एजन्सी बनवली आहे. अपूर्वाचं नाव कुणी दिलं हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. पुढे आता जो साऊथ वेस्ट एअरलाईनचा जो अपघात झाला अमेरिकेमध्ये 17 एप्रिल 2018ला झाला आणि प्राथमिक अहवाल कधी आला? 2 दिवसात आला. आज 20वा का 22वा दिवस आहे. काल काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी फालतू त्यांनी दिले, त्यात सुद्धा मॉडेल त्यांनी चुकवलेलं आहे. मग हे जे काय आहे हे काय म्हणायचं की दादांचं एवढं महत्व नाही का? मग सत्तेचा वापर करून जे कोणी त्यांच्याबरोबर होते, पूर्वी खूप काम केलेलं आहे, या लोकांनी सत्तेचा आणि ताकदीचा वापर करून करा ना इन्व्हेस्टिगेशन पटपट. प्रिलिमिनरी रिपोर्ट यायला एवढा वेळ काय लागतो? आमच्यासारखा बिना बॅकग्राऊंडचा, बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो आणि तुम्ही 22 दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या, त्या एजन्सीला काम द्या, काय कारण आहे? काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का? कारण कागदपत्र बनवले जातात. VSR कंपनी ही अडचणीत येऊ नये, नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक, नाहीतर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करतेय का, असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला आहे. 2 दिवसात तो रिपोर्ट यायला पाहिजे, अजून आलेला नाही. पुढे सीआयडीचा रिपोर्ट, आणि ह्याच्यात मागे जावा, मागे 15 तारखेपर्यंत रिपोर्ट द्या असं सांगितलंय बघा कुठेतरी. कुठे? कुठेतरी लिहिलंय. मध्ये. हे बघा 15 फेब्रुवारी. आज किती तारीख आहे? 18. काय दिलं काल? आणि त्याच्याच बरोबर खाली लिहिलं बघा, अकाउंटेबल मॅनेजमेंट ऑफ VSR. अरे कोण आहे अकाउंटेबल मॅनेजर? कोणाच माहित नाही. मग नुसतं दाखवायचं म्हणून दाखवलं. मग अकाउंटेबल मॅनेजरला तुम्ही घेतलं का ताब्यात? नाही घेतलं. मेंटेनन्स मॅनेजरला घेतलं? नाही घेतलं. पुढे घ्या. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे नोट करा. आम्ही बघत होतो की VSR कंपनीवर कारवाई का होत नाही, VSR कंपनीवर कारवाई का होत नाही. ह्याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला कळालं की रोहित सिंग नावाचा जो VK सिंगचा मुलगा आहे, भारी भारी गाड्या त्याकडे, गाड्या घ्यायला काही हरकत नाही. 5 स्पोर्ट्स कार आहे. काय गाडीची किंमत 7 कोटी असेल, 35 कोटीच्या तर गाड्या आहेत त्याच्या. मुंबईचं त्यांचं जे डेलचं जे गेस्ट हाऊस आहे त्याच्या खाली 1-2 गाड्या लावल्यात, बाकी कुठे ते आम्हाला माहित नाही. या रोहित सिंगचं लग्न होतं 1.5-2 वर्षापूर्वी मॅरियट जयपूरला, राजस्थानमध्ये. तिथं कोण कोण गेलं होतं? कोणाकडे फोटो? आमच्याकडे काही लोकांकडे फोटो ते माझ्यापर्यंत आले नाहीत, पण येतील.
पण ते मी वापरणार नाही, कारण कधी कधी आपण लग्नाला जात असतो. आमचं हे म्हणणं नाही की घातपात करणारे लोक तिथं गेले होते, नाही तर आमचं जे ऑब्जेक्शन ते अजिबात नाही. आमचं फक्त म्हणणं आहे VSR वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही, त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक, नेते, काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे, आणि काही दुसऱ्या राज्यातले, त्यातलं एक राज्य आम्हाला कळलंय ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे TDP या पक्षाचे प्रमुख नेते, ते कोण मी सांगणार नाही, पुढच्या काही ह्याच्यामध्ये मी मला माहितीये का, ते 100% माहिती आहे. TDPचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला, रोहित सिंगच्या VSRचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते. मग VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता, आणि आज VSR या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय TDP या